अल्पवयीन मुलींचे अश्लील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाच्या घरावर चढला बुलडोझर। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। जुळा शहरात अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करून बदनामी केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी चक्क 19 वर्षीय आयन अहमद तन्वीर अहमद याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सध्या सुरू आहे। या प्रकरणात आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 31 फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आल्याने शहरासह अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संतप्त भावना व्यक्त होत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या बैठकीत शहरवासियांनी 15 एप्रिल रोजी शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार आज सकाळपासूनच शहरात कळेकोट्ट बंद पाडण्यात आला। नगरपालिकेसमोर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते। या प्रकरणात आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी पुढाकार घेत आयनवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार आज 15 एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार आणि मुख्य अधिकारी धीरज गुढाड यांच्या उपस्थितीत आयनच्या घरावर कारवाई सुरू करण्यात आली। नगरपालिकेने 13 एप्रिल रोजी आयनच्या नातेवाईक जकीर फरीन निसार अली यांच्या नावावर असलेल्या घरातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती। त्या अनुषंगाने आज घराला लागून असलेली लोखंडी शिडी बुलडोझरच्या साहाय्याने हटवण्यात आली। दरम्यान पालिका प्रशासनाने पुढील 30 दिवसात उर्वरित अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। या प्रकरणात आमदार तायडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहरवासियांनी सर्वत्र स्वागत केले असून भविष्यात अशा प्रकरणाच्या कृत्यांना टाळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच समुदायांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। लाईट येते का बरोबर पहा का पलटवाचा बोला असं असं जेसीबी कडे नाही ते चालवत नाही जेसीबी अरे यार अरे तो थोडंसं मागे आहे ना हे जेसीबी घे लवकर आणि भूम खाली घ्या जरा भाऊ एकटा भाग अतिक्रमित आहे किंवा बिना परवानगी हा पुढचा शेड आहे ते सुद्धा ते अतिक्रमणात होतं तर ते काढून घेतल्यात आलं। आता ज्या पायऱ्या आहेत साईडच्या त्या सुद्धा अतिक्रमणात आहे, त्या काढल्या जाईल आणि वरच्या मजल्याची परमिशन नाही आहे। जे बांधकामाची परमिशन नगर परिषदेकडे नसल्यामुळं बांधणी सिओननी त्यांना नोटीस चिकटवलेली आहे की 30 दिवसाच्या आत ते पाळावं किंवा जे काही आहे ते त्याच्यानंतर 30 दिवसात ते सुद्धा पाडण्यात। सध्या कोणतं बांधकाम पाडलं जाणार आहे? हे जे पायऱ्या ज्या अतिक्रमणात आहे, जे अतिक्रमण आहे ते पाडण्यात। सर योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आहे ते पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होणार नाही, तसं मी होणार नाही, परंतु घटना जशी एवढी परत येथील दैनिक क्षेत्राच्या व्हिडिओ घ्या रे कोणीतरी आणि हा जो भाग केलं होतं लवडा सगळ्याचे फोटो टाकता अजिबात कोणी दाखवता मला और पीछे चलो पीछे पलटेंगे ना निश्चितच या संपूर्ण जे प्रकरण आहे अतिशय निंदनीय आहे, क्लेशदायक आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अशा दुर्दैवी घटनेकडे जात आहे। त्याचं कारण असं की एका नराधमाने त्याच्या घरासमोर मी आज आता उभा आहे
एका नराधमाने जवळपास 8 सध्याच्या स्थितीत माहिती असलेल्या 8 पीडित युवतींना केलं गेलं. अमर अमर चला रे आपल्याला उडून चालू करतो असे हे पाडू नका तू तोपर्यंत बाईट येईपर्यंत. 2 मिनिट बाईट घेऊन घ्या ना पहिले. अमर 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 थांबून जा रुक रे अमर 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 बाईट घेऊन घ्या. बाईट तर होऊ दे. प्रवीण भाऊ काय सांगणार? बुलडोजर आता या ठिकाणी आलेला आहेत कारवाईसाठी. हो या बाईट घ्या. निश्चितच जे अतिक्रमण जिथे ज्या पद्धतीचं अतिक्रमण आहे ते तोडल्या जाईल. समोरचं शेड आहे आणि त्या पायऱ्या आहे त्या तोडल्या जाईल आणि वरच्या मजल्याची परमिशन नाही आहे. वरच्या मजल्याची परमिशन नसल्या कारणाने त्याला नोटीस चिपकवलेली आहे घराला. त्याच्यानंतर ते सुद्धा पाडलं. या प्रकरणातील प्रमुख आरोपीचं आता बांधकाम जे आहे ते पाडलं जातं अनधिकृत. इतरही आरोपींना बाबतीत असाच निर्णय होऊ शकतो का? इतर आरोपींना अजून इथं उद्या मुख्य आरोपी हा आहे. या मुख्य आरोपीबद्दलच असा निर्णय घेतला जात आहे आणि इतर आरोपी जर तशा प्रकारच्या पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास त्या त्यांच्यावरही सुद्धा तसंच होईल. नक्कीच इतर आरोपी जर लाव रे अमर निष्पन्न झाले तर त्यांच्यावर याच्या अमर 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 जिल्ह्याचं जे आहे ते जिल्हा तोडला जातोय. त्याचं महत्त्वाचं आपण पाहिलं तर बरंच वेळा लैंगिक हे काम आहे अनधिकृत बांधकाम आहे. या ठिकाणी पाळला जात आहे. बैठले माझे उधर देख.